मेडिकल सायन्सेसमध्ये AI, रोबोटिक्स याचं कसं इन्व्हॉल्वमेंट होत चालली आणि तुम्ही कसं AI ला अडॉप्ट करता? बरोबर. जसं लोकांचं म्हणणं आहे ना, की AI हे डॉक्टरने रिप्लेस करेल काय? शक्यच नाहीये. की ChatGPT डॉक्टर म्हणून वापरायचं नाही कधी, की तुम्ही घरी गेले आणि मला खोकला होतो आणि मला गोळ्या सांगा. ChatGPTला खोकल्यांचे 100 प्रकार माहिती असतात. त्यातलं तो काहीतरी 2 गोळ्या तुम्हाला सांगणार आहे, तुम्ही ते घेणार आहे. येस. याचा अर्थ त्याला कधी त्यांनी पेशंट बघितला आहे की नाही बघितला आहे, की तो तुमचं टॅक्टाईल तुमचं काय टच करतोय, की स्टेथोने ऐकतोय तुमच्या हार्टबीट्स की चेस्ट नाही आहे. बरोबर. सो प्रॉपर हे जे ट्रेनिंग आहे की डॉक्टरांचे 5 वर्ष त्यासाठीच गेलेले असतात MBBSचे किंवा त्यानंतरचे 5.5 वर्ष किंवा नंतर 3 वर्ष MCHचे 3 वर्ष हे ट्रेनिंग आहे. येस. हे जर नसतं असतं साधे रोबोट 4 उभे केले असते आणि त्यांच्याकडून त्यांना सांगितलं असतं करायची सर्जरी. हे कशाला सगळे शिकले असते? कारण हे सगळं कुठेतरी ह्युमन डिपेंडंट आहे त्या गोष्टी. बरोबर. आणि ते तशाच वापरल्या पाहिजे लोकांनी पण.